हॅलो, मी कोकणातली या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत गाजरचे गुलाबजामुन. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. एकदम सोप्या पद्धतीने आपण गाजरचे गुलाबजामुन बनवणार आहोत. गाजरचा हलवा तर आपण नेहमीच बनवतो, तर हा एक वेगळा व्हिडिओ आहे. स्वच्छ धुवून मी गाजर घेतले आहेत. यांना छोट्या-छोट्या पीसमध्ये कट करून घ्यायचं आहे आणि मग यांना ग्राइंड करून घ्यायचं आहे. तर आपल्याकडे कोणी पाहुणे आले तर आपण एक स्वीट, एक आईस्क्रीम म्हणूनही हा पदार्थ देऊ शकतो. खूप छान होतो. बघा आता अशा छोट्या-छोट्या पीसमध्ये कट करून मी त्यांना ग्राइंड करून घेणार आहे. आता बघा गाजर मी जाडसर मिक्सर करून घेतलं आहे. आता तुपामध्ये त्याला व्यवस्थित असं फ्राय करूया आणि मग दूध घालून त्याला थोडा वेळ शिजवून घेऊया. कमी दुधामध्ये शिजवून घ्यायचं आहे, जास्त पातळ करायचं नाही आहे. आता बघा गाजर व्यवस्थित परतून घेतल्यावरती त्याच्यामध्ये आपण घालणार आहोत साखर. तर तुम्हाला किती गोड पाहिजे त्यानुसार तुम्ही साखर टाकू शकता. त्याच्यानंतर याच्यात आपण घालणार आहोत वेलची पावडर आणि परत हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहोत. आता बघा ते गाजर मस्त सुकं झालं आहे. तर याला आता आपण थंड करून घेणार आहोत. तोपर्यंत आपण पॅनमध्ये दूध गरम करून घेऊया आणि या दुधामध्ये आपण काय करणार आहोत, कस्टर्ड पावडर जी आहे ती घालणार आहोत. ते एका पेल्यामध्ये कस्टर्ड पावडर थोडीशी मिक्स करून नंतर आपण ती यामध्ये घालणार आहोत आणि हे दूध गरम करत असताना आपण कंटिन्यू चमच्याने फिरवत बसायचं आहे. म्हणजे ते त्याच्यावरती साई नाही आली पाहिजे, ते घट्ट दूध झालं पाहिजे. तर आता बघा इथे घेतलेली मी कस्टर्ड पावडर आपण याच्यात मिक्स करूया. स्ट्रॉबेरी फ्लेवरची कस्टर्ड पावडर मी घेतली आहे, त्याच्यामुळे त्याला पिंक कलर आहे. आता याला फिरवत बसायचं. दूध बघा घट्ट होत जाणार. नंतर आपण याच्यात पण थोडीशी शुगर टाकणार आहोत, कारण ते दूध फिकं नको लागायला म्हणून. आणि परत याला मिक्स करून घेणार आहोत जोपर्यंत हे थोडंसं घट्ट होत नाही. आता हे दूध बघा घट्ट होत आलं आहे. 5 ते 7 मिनटं लागतात आपल्याला हे दूध घट्ट करून घ्यायला. आता आपण या गाजर जे शिजवून घेतलं होतं त्याचे छोटे छोटे बॉल्स बनवून घेणार आहोत. तर बघा अशा पद्धतीने छोटे छोटे गाजरचे त्या बॉल्स बनवून घ्यायचे आहेत. आता माझे बॉल्स बघा एकदम सॉफ्ट झाले आहेत. तुम्हाला जर ह्याच्यापेक्षा थोडेसे घट्ट पाहिजे असतील तर ह्याच्यामध्ये तुम्ही मिल्क पावडर ॲड करू शकता, जेणेकरून बॉल्स थोडेसे घट्ट अजून म्हणजे घट्ट होतात. आता
आपण हे गाजरचे बॉल्स या दुधामध्ये मिक्स करूया. तर बघा इथे आपण गाजरचे जो आपला गुलाबजामुन आहे तो रेडी आहे. बघू शकता किती छान दिसतं आहे आणि हे खायलाही खूपच टेस्टी लागतं. म्हणजे कधीही तुम्ही केलात तरी कंटाळा येणार नाही खायला आणि हलव्यापेक्षा एक वेगळं काहीतरी. आणि याच्यावरती आपण घालणार आहोत ड्रायफ्रूट्स. आणि चला तर मग आता आपण सर्व करूया. हे बघूनच बघा की तोंडाला पाणी सुटण्यासारखी ही रेसिपी आहे. तर तुम्ही पण हे नक्की करून बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. चला तर मग भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये.